नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत राजस्थानची चटणी। हे पहा, ह्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या 2-3 तास अशा गार पाण्यामध्ये भिजवायच्यात ह्या। आणि ह्या चटणीसाठी आपण लागणार आहे आपल्याला लसूण, 1 कांदा आणि 1 टोमॅटो। आता आपण ह्या मिरच्या त्या पाण्यामध्ये टाकूया आणि 3-4 तास पाण्यामध्ये तशाच ठेवूया। हे पहा, आता अशा मऊसूत झालेल्या आहेत ह्या। तेव्हा अशा 4-5 तास पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि मी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने अशा धुवून घेतलेल्या आहे। आता आपण मिरच्या असं मिक्सर जारमध्ये टाकूया आणि त्यामध्ये असं लसूण घालूया आणि हे बारीक करून घेऊ। आता आपण बघा, आता मिरची पूर्णपणे अशी ग्राइंड झालेली आहे। आणखीन आपण थोडा वेळ करूया। हे पहा, आता अशी झालेली आहे। अशी पातळ आपल्याला ग्रेव्ही करायची आहे आणि आता ही काढून घ्यायची आपल्याला एका बाउलमध्ये। आणि आता आपण एका कढईमध्ये आता कढई ठेवलेली आहे वरती। आता कढईमध्ये आपण असं तेल टाकूया आणि तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकूया। हे पहा, आता ह्यामध्ये आपण थोडे जिरे आणि थोडी मोहरी टाकूया आणि त्यामध्ये हे चांगले तडल्यानंतर ही ग्रेव्ही टाकूया आपण। हे पहा, किती छान कलर आलेला आहे। आणि आता आपण असं 2 मिनिट मंद आचेवर हिला शिजू देऊया। हे पहा, असं मस्त तेल सुटलेलं आहे वरती। हे पहा, आणि खूप छान कलर पण आलेला आहे। हे पहा, आणि आता आपण ह्यामध्ये थोडं पाणी ॲड करू। आणि थोडंसं मीठ घालूया। मी लसण आणि मिरची काटताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता आपण परत हिला एकदा 2 मिनिट हे पाणी थोडंसं हे होऊन 2 मिनिट आपण झाकून ठेवूया। हे बघा, तेल वरतून आलेले सगळं पूर्णपणे चटणीनं तेल सोडलेले। आता ती पूर्ण शिजलेली आहे। आता आपण हिला खाली उतरून ह्या पॅनमध्ये काढून घेऊया। हे बघा, असं मस्त फ्लेवर आलाय आणि आपली चटणी तयार आहे। तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।